आज मी तुम्हाला एक खुश खबर सांगणार आहे, पण त्यासाठी आहे ना व्लॉग पूर्ण बघा. खूप भारी दिवस आहे आणि का आम्ही बोईसरवरून प्लॅन कॅन्सल झाला तरी सुद्धा नाशिकला आलो आणि आता इथून पुढे काय आमचं प्लॅन आहे ते पण सांगतो, बट व्लॉग पूर्ण बघा. बट आता सध्या इथे आपण सगळी सोय केली आहे, एअर बेड टाकलाय खाली, म्हणजे त्यांना आहे ना ते. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मागचा नजारा बघून गेस करू शकता का तुम्ही आम्ही कुठे आलो असेल? थांबा, अजून एक हिंट देतो. हे बघा, हिचं पडलेलं तोंड बघून तुम्ही गेस करू शकतात का कुठे आलेलो असेल? कंट्रोल नाही. अजून एक हिंट देतो. कोकोला बघून पण तुम्ही गेस करू शकता का आम्ही कुठे आलोय? कोको, कुठे चाललो आपण? माती खेळायला? तुलाच खुश होऊन जातं माती बघितल्यावर. पाण्यावर खेळतोय? बापरे. सो हे काय मनाली, शिमला, केरळ असं काहीही नाहीये. आम्ही आलो आहे आता जव्हारमध्ये. इथून आम्ही नाशिक चाललोय. किती दिवसानंतर आम्ही बघितलं, दिवसा येण्याचा ट्राय केला आणि सकाळी आज 1:30-2ला निघालो. त्याच्यानंतरच आज हा नजारा बघायला मिळाला. पण ॲज युजल घाटामधून प्रवास म्हणून प्रियाचं तोंड पडलेलं आहे. तिला कसं तरी होतंय, ते कसं तरी होणं जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि माझ्या मुलाला माती भेटली तर तो फक्त माती खेळतोय. सो इथे आम्ही वॉशरूमला थांबलो होतो, कुठे फिरायला नाही आलो, नाशिकला चाललो आहे. तिला कसं तरी होत होतं म्हणून आम्ही इथे थांबलो. सो तिला मी म्हटलं चल, नजारा पण छान आहे, दाखवून देऊ. कोको चल, जायचं आता आपल्याला, बस झालं माती उंग करणं. ओ कोको, चल चल चल, बस ना, किती खड्डे बुजवतो आता, चल. नाही ऐकत आहे का प्रिया? तो प्रिया ऐकत नाही का तो? नाही म्हणतो मग आता उचलून आण त्याला, धर. त्याच्या हात धुते. चल कोको, मम्मीने रागवलं तुला, मम्मी रागवते तुला. बरं, माती तुला घरी घेऊन जाऊ थोडीशी. ऐक 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 ऐक. अरे इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, त्या डोंगरावर, इकडे बघ, त्या डोंगरावर जायचं खेळायला माती. त्याच्यासाठी तुला गाडीत बसावं लागेल. त्या डोंगरावरती जाऊ ना, इथं छोटं काय करतो, तिथं मोठी माती आहे. चल ग, धर ग. तर अतिशय कठीण प्रयत्नानंतर आमची गाडी पहिले बोलते ना. तर अतिशय कठीण प्रयत्नानंतर आम्ही कोकोला गाडीत बसवलंय आणि प्रियाला म्हटलं, तो ऐकतच नव्हता, त्याला हातात थोडीशी माती दिली. मग प्रिया बोलली बाटलीत टाक, तर मग तो ओके झाला. है ना कोको? फक्त खेळायला माती हवी आम्हाला, मोह निसर्गाचा नाहीये. पण आहे ना, तुम्हाला सांगू, अतिशय सुंदर असं निसर्ग दिसतोय आता, पूर्ण हिरवेगार मस्त, आणि खरंच खूप 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 छान झालं. फक्त हिला जर कसं तरी नसतं झालं ना, तर प्रवासला भारी एन्जॉय केला असता. हो ना ग, म्हणून तुला मनाली तिकडे नेत नाही मी, कारण तिकडं एअरपोर्ट वरून उतरल्यावर पण 10-12 तास नसतं प्रवास, बसने येतो. पण हो, प्रायव्हेट कार केलं तरी पण मनालीला जायचं एअरपोर्ट वरून ना, म्हणजे दिल्लीला उतरावं लागतं. मग दिल्लीवरून डायरेक्टली तुला 10 ते 12 तास आहे भाई, 8-10 तास असं काहीतरी आहे. दुसरीकडे कुठं जायचं, काश्मीरला पण जायचं तरी बसने जावंच लागेल. साऊथ आफ्रिकेला जरी गेलं तरी ते एअरपोर्ट वरून 6 तासांचा प्रवास, ते पण त्या जीप मध्ये पॅक. असंच आहे सगळीकडे, एअरपोर्ट सगळे लांबच राहतात. नाही ना. तुम मेरे बन जाओगे, तूने छेड़े तार दिल के, आ चले हम साथ मिलके, आ चले हम साथ मिलके मेरे सनम. काय सीन है भाई, काय सीन है. ओह माय गॉड, हेवन हेवन, डायरेक्ट हेवन. आणि इकडे बघा, निराशा. कसं तरी निसर्गाशी प्रेम कर प्रिया.
पाय तू गंमत सगळं तुझं आजार बरे होते हे कसं तरी होण्याचं आहे. काय धबधबा होता यार. मोबाईल मध्ये काय माहित कसं कॅप्चर होतंय प्रिया, पण लिटरली सांगतो डायरेक्ट मन खुश झालं यार. आपण आहे ना आता नेक्स्ट टाइम पासून सकाळीच येत जाऊ, असं सकाळीच निघत जाऊ. आहे खरंच काय बघायला मिळतं यार. काय डोंगर भरलेलं आहे, काय एकदम वाव, सिरियसली वाव. म्हणजे कॅमेऱ्याच्या दृष्टिकोनातून कसं दिसतं माहित नाही, पण आपण जेव्हा समक्ष बघतोय ना, अरे रे 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 रे, असं मन डायरेक्ट प्रसन्न झालंय. खूप मस्त वाटतंय. मस्त काचा खाली करून गाडी चालवत आहे. इतका भारी मोसम आणि त्यात इम्रान हाशमी भाऊंचे गाणे. अरे वा, डायरेक्ट माहोलच झालाय. माहोल फक्त आता कमी राहिली ती कालच्या इन्स्टंट चायची आणि भज्यांची. अरे वा, इतकं भारी. भजे, चाय विथ भजे. कारण डोंगरात येऊन चाय भजे, अरे देवा. एखाद्या हॉटेलला दिसलं तर मी तर खायला इच्छुक आहे, पण प्रिया नाही खात. मग एकट्याला खायला मला कंटाळा येतो. देखा आपने लापरवाही का नतीजा है. खायला पाहिजे प्रिया तू थोडंफार कंपनी. टॅबलेट घेतली तरी मला आज खूप त्रास होतो. एवढं सुंदर निसर्ग असून सुद्धा. निसर्ग छान आहे, पण काय करू आता, पोटातूनच तसं होत आहे. हो ते पण आहे यार. पोटात होत असल्यावर आपण काय करू शकतो सांग. मस्त घाट एकदम डेंजर आहे, पण काही म्हणा. इतके असे शार्प टर्न आहे ना या घाटात, की लिटरली कधी कधी भीती वाटते. डायरेक्ट जेव्हा बस किंवा ट्रक येते ना समोरून, तर भीती अशी वाटते की खूप नॅरो रोड आहे आणि त्या रोडवरती एकदम शार्प टर्न आहे. वाव वाव वाव. पाणी, मस्त पाणी उडालं नाही. हे बघा अशी ट्रक आली का अडचण होते, थोडं नॅरो रस्ता असल्यामुळं. आता थोडंसं हलकं ऊन पडलंय, तर अजूनच असं मस्त दिसायला लागलंय. इकडं बघा ना, डायरेक्ट शिमलाच. म्हणजे असं पूर्ण, सॉरी, डायरेक्ट उटी सारखंच वाटतं. उटीला आल्यासारखंच एकदम. असे धुकं डोंगर पूर्ण झाकलेले. ठीक आहे, चल. बापरे, नाही ना. हा, भाजलेला 2 द्या. 2. एक दे. काकडी दे. काकडी म्हणतात त्याला. पाणी उतर ना खाली. पाण्यामध्ये उतर. पाणी खेळ. उतरायचं का तुला? उतरायचं आहे का? बघ खायला बुजून. बघ खायला ये. बाळा ये. काय माहितीये का गाईज, पावसाळ्यात आहे ना कपल कसे असले पाहिजे. लॉंग ड्राईव्हला जाणं, मस्त एकदम फुल चिल करत मोठ्या आवाजात गाणे ऐकत जाणं. पण जर कपल मधलं एक जरी असलं की त्याला कसं तरी होतं, मळमळ होती, तर अवघड हालत होऊन जाते आणि पूर्ण लॉंग ड्राईव्हची वाट लागते. ऍक्च्युली आम्ही लॉंग ड्राईव्हला नव्हतो निघालो, कामानिमित्तच निघालो. पण पाऊस चालू आहे, डोंगर आहे, घाट आहे, मस्त पाणी आहे, तर लॉंग ड्राईव्हचा फील घेतला पाहिजे ना. मी तरी गाणे लावून मस्त चालू आहे, पण ती आवाजही कमी करून टाकते. पाणी बघ, पाणी खाली पाणी बघ. तुमच्यामध्ये आहे का तसे कपल? तुम्हाला कोणाला आवडतं की तुम्हाला लॉंग ड्राईव्हला पावसाळ्यात फिरायला खूप आवडतं? हा, फक्त रिस्की ठिकाणी जाणं टाळायचं, बाकी एन्जॉय तो फुल करायचा. थँक्यू. वाव 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 वाव. आहे ना. मला
मला एक दे म्हणतो इकडे डॅडाकडे तुझं क ग हे बघ मी घेतलं पण गरम आहे माझ्या हातात बघड्या. थंड थंड त्याला येईल का नाही काय माहित खातात गरम आहे थंड थंड. आईला सांग एक दे लवकर गार करून दे ना. असं आम्ही घाटातच थांबलोय. पाणी बोलतो खाली मी नाही येत खाली. बस बस दे आईला पैसे दे. आईला पैसे दे कोको. फेकू नको थांब घ्या घ्या. पाणी पाणी एवढं घेऊ ना हा घ्या. एवढं घेतो आता जा तुम्ही कोको, हात धु हात धु. टेस्टी आहे. लिंबू मीठ मिरची लावून दिली आहे. ऑसम. हा ना सगळ्या गोष्टीला नाही नाही बोलत असतो. ठीक आहे छान छान बोलतोय बाबड्या तो. नाही 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 म्हणत आहे. ओके थँक्यू. चल आईला थँक्यू बोल. मोठ्याने बोल. चला हा खाली पाणी आहे. खरी मजा आहे ना हे उतरून खायला पाहिजे होतं पण तुम्हाला सांगू का इथं खरंच जागाच नाहीये डायरेक्ट. म्हणजे बघ इथं होती. गाडी लावायला जागा इथं आहे बाय पण आता ती दुसरी बाजू आहे ना. गाडी लावायला जागा जर तिथं थोडीशी असती ना तर इतकं भारी वाटलं असतं. वरतून पाऊस चालू आहे तरी बघतो जर पुढे माझ्या साईडला माझ्या रोडच्या साईडला कुठे जागा असली ना तर थांबून थोडंसं खाऊ. तो निसर्गाचा फील पण घेऊ ना थोडंसं. तेव्हा पुढं जेवढी इथं आहे उभं राहायला जागा प्रिया राहायचं का हे काय लोक उभे आहेत. आता आम्ही प्रवेश केला आमच्या भोलेबाबांच्या नगरीत त्र्यंबकेश्वर मध्ये. बघा ना पूर्ण डोंगर दुकानच्या चादरीत लपटून गेलेलं आहे. कॅमेरात जाम छोटं दिसतंय ग. मोठं आता झूम केलंय तरी माहित नाही कसं दिसत असेल पण इकडं मंदिर आहे ना अतिशय सुंदर आहे. हो इकडे मंदिर आहे. समोर दिसलंच नाही. मी अजून गेलीच नाही. तू गेली नाही ना अजून. मग कधी जाणार आहे. तुम्ही घेऊन जातील तेव्हा. बरं जाऊ आपण आता. आता श्रावण महिन्यात जाम गर्दी राहील इकडे. बघा ना काय नजारा आहे. म्हणजे प्रत्यक्षात हा डोंगर जेव्हा बघतोय ना आम्ही असं वाटतं की वाव म्हणजे इथेच उभं राहून बघत राहावं पण ट्रॅफिक आहे रस्त्यात थांबता नाही येणार. सो फायनली सुंदर अशा निसर्गामधून घाटातून डोंगरा दऱ्यातून आम्ही एक असा काय म्हणतात ना मनमोहक प्रवासातून आलो. ते पण त्या आनंदाच्या गोष्टीसाठी जी मी तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीलाच सांगितली. आणि बहुतेक जणांना ब्लॉगचं टायटल बघून किंवा सुरुवात बघून असं म्हणजे हिंट लागली असेल तर यस तीच आहे गुड न्यूज. तुम्ही एकदम राईट गेस केलाय. सो खूप आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून त्या आनंदाच्या दिवसाला सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही धावत पळत निघालो. काल आमचा प्लॅन कॅन्सल झाला पण आज आम्ही सकाळी लवकर निघालो ह्याच गोष्टीसाठी की आमच्याकडून स्वागत मिस नको व्हायला. हे इथं बेड ॲडजस्ट केला आहे मस्त आता आणि ॲम्ब्युलन्स येतेच आहे 2 मिनिटात दारात येईल. मावशीचा हॉल आज क्लीन करून घेतला पूर्ण. ॲक्च्युली अजून 2-3 दिवसाचं काम होतं पण ते आमच्या भाऊंनी आधीच करून घेतलं का. हो युद्ध पातळीवर काम करून घेतलंय. आता ह्या अशा प्रकारे मी पूर्ण होम टूर देणार आहे पण अजून नाही. पहिले आपलं पेशंट बरं होऊन जाऊ देऊ आणि घराचं काम थोडं पेंडिंग आहे. सो नंतर दाखवेलच सगळं. बट आता सध्या इथे आपण सगळी सोय केली आहे. एअर बेड टाकलाय खाली म्हणजे त्यांना आहे ना ते पाठीला वगैरे जखम नको व्हायला म्हणून. बाकी मग मॅट्रेस आहे. हा बेड रेंटने आणला आम्ही इथं. काकांनी पटकन AC लावून घेतला म्हणजे मामींना गरम पण नको व्हायला. फॅन परवा येणार आहे. फॅन नवीन ऑर्डर टाकलाय आणि काचा वगैरे सगळं एकदम परफेक्ट ॲडजस्ट झालं. हो ना